वाढत्या कोरोनामुळे रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. कोरोना लसीकरणापूर्वी सर्वांना रक्तदान करता यावे या उद्देशाने कैलासवासी अण्णा कुर्मा चौधरी यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्ताने रक्तदानाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी गरीब गरजूंना धान्याचे किट देखील वाटप करण्यात आले. माझ्या वडिलांना नेहमी समाजकारणाची खूप आवड होती आणि त्यांचाच असाच हा वारसा आम्ही तिघं भाऊ पुढेही वाढवणार आहोत आणि अशीच समाजकार्य जिथे लोकांना खरोखर गरज असेल तिथे आम्ही त्या लोकांसाठी उभं राहणार आहोत. अण्णा कुर्मा चौधरी माझे वडील यांच्याच तृतीय पुण्यतिथी होती. त्यानिमित्ताने आम्ही रक्तदान शिबिर व गरजूंना अन्नदान वाटप केलं होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आला याबद्दल आणि खूप चांगलं डोनेट वगैरे झालेलं आहे आणि त्यासाठी माझे सर्व मित्रांनी खूप चांगलं सहकार्य केलं. रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून कैलासवासी अण्णा कुर्मा चौधरी यांच्या तृतीय स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात आले. काही वकिलांना देखील अन्नधान्य वाटप करण्यात आले. डोंबिवली पश्चिम येथील गणेश नगर गणेश टॉवर येथे हा उपक्रम राबवण्यात आला होता. मनसे डोंबिवलीचे ग्रामीणचे आमदार प्रमोद राजू रतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे इम्पेरियल ग्रुपचे विकी चौधरी यांनी सांगितले. याबाबत विकी चौधरी म्हणाले की आमचे वडील अण्णा कुर्मा चौधरी यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही मित्रांच्या आणि नागरिकांच्या सहकार्याने त्यांच्या पुण्यस्मरणार्थ दिनानिमित्त सामाजिक उपक्रम राबवित असतो. आज रक्तदान शिबिरात डोंबिवली येथील अनेक तरुणांनी रक्तदान केले. तसेच काही वकिलांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. सदरील कार्यक्रम विकी चौधरी व इम्पेरियल्स ग्रुप यांच्या माध्यमातून राबवण्यात आला. या शिबिरासाठी माजी नगरसेवक प्रकाशदादा भोईर, सौरभ चौधरी, संदीप म्हात्रे, ॲडव्होकेट प्रदीप बावस्कर, प्रेम पाटील, वसाई मित्रमंडळ आणि खानदेश हितसंग्राम यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिर यशस्वीतेसाठी अजय शेट्टी, अतुल अमरे, राहुल अय्यर, विजय पाटील, अभिषेक पाटील, शैलेंद्र भोईर, वैभव मुरबाडे, सूरज शिंदे, मेहुल खटाटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. चौधरी परिवारातील देखील सुपुत्र नेहमी जनतेच्या मदतीसाठी धावत असतात. आज या कोरोनाच्या कालावधीत सर्व वकील मंडळींकडे सरकारचे दुर्लक्ष झालेले आहे आणि त्यासाठी अनेक तरुण वकील यांनी आत्महत्या वगैरे केलेली आहे. त्यांच्या घरी 2 टायमाचे जेवणही होत नाहीत. तर या निमित्ताने मी माझे मित्र समाजसेवक विकी चौधरी, सौरभ चौधरी आणि पवन चौधरी या 3 भावांना मी विनंती केली की आमच्या गरजू वकिलांसाठी काहीतरी मदत करा. तर आजच्या त्यांच्या वडिलांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांनी वकिलांना अन्नधान्याची किट देण्याची जाहीर केलेली आहे. त्याबद्दल मी आमच्या कल्याण वकील संघटनेतर्फे या चौधरी परिवाराचे आभार व्यक्त करतो. काय सांगाल? नमस्कार. आज अण्णा कुर्मा चौधरी यांचा तृतीय पुण्यस्मरण दिवस. अण्णा दिनांक 3 जून 2019 रोजी अचानक आपल्यातून निघून गेले. अचानक निघून गेल्याने चौधरी कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखाच्या डोंगरातून कसं तरी हे दुःख पचवत चौधरी कुटुंब एकदम सावरत निघालं. अण्णा चौधरी म्हणजे चालता फिरता समाजसेवेचा झरा होते. त्यांचे संस्कार, त्यांनी दिलेली शिकवण ही त्यांचे सर्वात शेवटचे आणि लहान चिरंजीव त्यांनी समाजसेवेचा हा वारसा असाच आपल्या माध्यमातून समाज उपयोगी कार्यक्रम करून गोरगरीब लोकांना धान्य देऊन आणि असेच लोक उपयोगी कार्यक्रम करून त्यांचा हा समाजसेवेचा वारसा असाच ते पुढे नेत. भविष्यातही अण्णांचा हा असा चालू असलेला समाजसेवेचा वारसा ते नक्कीच असाच पुढे चालू होतील याच्यात काळी मात्र शंका नाही. आज विकी चौधरी यांच्या अण्णांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आज ते गोरगरीब लोकांना धान्य वाटप करणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात आज रक्तदान शिबिर देखील आयोजित करणार आहेत. या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आणि समस्त नागरिकांच्या वतीने आणि
आहे.